तर आज म्हटलं नाश्त्याला स्टफिंग पराठा करायचा असं ठरवलं, पण ऐनवेळी बेत फसला. तर झालं असं की मी बटाटे उकळायला ठेवले, त्यातील 2 ते 3 बटाटे खराब निघाले. त्यामुळे ते स्टफिंग कमी पडलेलं असतं. शेवटी मग काय केलं की मेथी, बटाटे सर्व एकत्रित मिक्स केलं. त्यामध्ये कणिक ॲड केली, थोडे मसाले ॲड केले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडं तेल, सर्व असं एकत्रित मिक्स करून छान असा गोळा मळून घेतला. त्यानंतर त्रिकोणी चपाती लाटली, दोन्ही बाजूनी तेल लावलं आणि छान अशी चपाती लाटलेली. आणि स्टफिंग पराठा तर राहिला, पण असा पराठा झालेला आहे. पण हाही पराठा एकच नंबर झालेला आहे. आणि होतं असं की आपण ठरवतो एक आणि होतं एक, पण जे काही होतं ते चांगल्यासाठीच. तर हे पराठे पण खूप टेस्टी झाले आणि सर्वांना आवडले. मस्त तूप लावून दोन्ही बाजूनी भाजून घेतले आणि सकाळी सकाळी नाश्त्याला सर्वांना गरम गरम पराठे दिले. तर अशा पद्धतीने बघू शकता आलू मेथी पराठा छान अशा लेयर्स आलेल्या आहे आणि खायला पण एकदमच भारी. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.